11 मार्च 1689 महाराष्ट्राच्या इतिहासातील अशी तारीख जी आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि अनेकांना वाटलं की ही कथा इथेच संपली. पण मला असा प्रश्न पडतो की जर ही कथा तिथेच संपली असेल तर आज 337 वर्षानंतर आपण इथे काय करतोय? तुळापूरमध्ये या समाधीजवळ, या नदीकाठी आज मी आपल्याला इतिहास पुन्हा सांगणार नाहीये. आज मी एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे की 11 मार्च 1689 रोजी काय झालं. रामकृष्ण हरी. माझ्या जे शिवाजी संभाजीचं जे दरबार आहे महाराजांचं म्हणता नाही, तिथून जे त्यांना आणलं म्हण आणि इथं तुकडे आणून टाकलेले मुळात तुकडे आणून टाकलं आणि तिथं त्या दिवशी फक्त एका राजाचा मृत्यू झाला नव्हता, संपूर्ण स्वराज्यावर दुःखाचं सावट पसरलं होतं. त्या क्षणी एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. महाराजांच्या पार्थिवाचं काय होणार? त्या काळात औरंगजेबाच्या भीतीचं साम्राज्य होतं. त्याच्या विरोधात उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. अशा परिस्थितीत महाराजांच्या पार्थिवाला स्पर्श करणं देखील धोकादायक ठरू शकत होतं. आणि म्हणूनच तुळापूरची कथा इथे संपत नाही. ती नदीच्या पलीकडे पुढे जाते. तुळापूरपासून अगदी जवळच म्हणजे भीमा नदीच्या दुसऱ्या काठावर वडू बुद्रुक हे गाव आहे. हे तेच गाव आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडू बुद्रुक हे गाव त्या काळात एक साधं गाव होतं, पण पुढील काही दिवसात या गावाचं नाव इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम म्हणजे नुसतं निसर्गाचं सौंदर्य नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातलं हे एक जिवंत पान आहे. आज इथे शांतता आहे. नदी नेहमीप्रमाणे वाहते आहे. झाडं उभी आहेत, वारा आहे. पण 350 वर्षापूर्वी याच भूमीने इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक क्षण पाहिला होता. 1689 औरंगजेब जवळपास 71 वर्षाचा होता. मुघल साम्राज्य त्यांच्या सर्वात मोठ्या विस्तारावर होतं. मुघलांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत पोहोचली होती. पण त्यांना एक गोष्ट सतावत होती, मराठे. कारण मराठे फक्त भूभागासाठी लढत नव्हते, ते लढत होते एका विचारासाठी, स्वराज्यासाठी. आणि त्यांचं नेतृत्व करत होते छत्रपती संभाजी महाराज. इतिहासाची एक गोष्ट वेगळी असते. पुस्तकामधली पानं जुनी होतात, पण काही जागा त्या आठवणी जपून ठेवतात. तुळापूर त्यापैकीच एक. ते औरंगजेबाने तिकडे मारून हे इथं तुकडे केले त्यांचे. आणि ते स्थानिक लोक आहेत, त्यांनी ते सगळे ते तुकडे शिवले म्हणून त्या लोकांना इथे शिवले आडनाव बरोबर. तेव्हापासून. आणि मग त्यांची समाधी इथंच केली, अंत्यविधी वगैरे तशी. या नदीने किती पावसाळे पाहिले असतील, किती पिढ्या बदलताना पाहिल्या असतील, पण 1689 मधल्या त्या दिवसाची आठवण आजही या परिसराच्या स्मृतीत जिवंत आहे. 1681 मध्ये छत्रपती झाल्यापासून पुढचे 8 वर्ष छत्रपती संभाजी महाराज हे युद्धात राहिले. आज आपण इथे उभे आहोत, पण त्या काळात हा परिसर संघर्षाचा साक्षीदार होता. एखाद्या जागेचं महत्त्व त्याच्या आकारावर ठरत नाही, ते ठरतं तिथे घडलेल्या घटनांवर. आणि म्हणूनच तुळापूर महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळं स्थान राखून आहे. फेब्रुवारी 1689 संगमेश्वर, आजचा रत्नागिरी जिल्हा. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू कवी कलश यांना
पकडण्यात आलं. पुढे त्यांना मुघल छावणीत नेण्यात आलं. पुढील काही आठवडे त्यांच्या आयुष्यात कठीण काळ ठरले. दबाव होता, धमक्या होत्या, अपमान होता, पण झुकणं नव्हतं. संगमेश्वर पासून तुळापूर पर्यंतचा हा प्रवास अत्यंत दुःखद प्रवासांपैकी एक होता. या प्रवासाचा शेवट जरी वाईट झाला असेल तरी हीच मुघलांच्या अंताची सुरुवात होती. इतिहासात काही पराभव असे असतात जे पराभव नसतात आणि काही विजय असे असतात जे विजय नसतात. शाळेत आपण इतिहास शिकलो, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिकलो, पण एक प्रश्न खूप कमी वेळा विचारला गेला. 11 मार्च 1689 नंतरच्या पहिल्या काही दिवसात काय झालं? आणि याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. इथे महाराजांना नाग डोळे वगैरे काढून महाराजांचे हलाल करून मारलं होतं. या गावाचे नाव पूर्वीचे नाव नागर गाव असे होते. कवी कलश महाराजांची व संभाजी महाराजांची तुळा करण्यात आली, त्यावरनं या गावाचे नाव तुळापूर पडले. तसेच इथे रुद्रनाथ महाराजांची समाधी देखील आहे. ते इथे नदीमध्ये स्नान केल्यावरती एका मुरार जगदबांच्या माणूस होता, त्यांचे तोंड सगळे हातपायावरती कोड आले होते, ते सर्व नदीमध्ये स्नान केल्यामुळे नष्ट झाले. तसंच अशी कथा आहे. अशी कथा इथली आहे. 11 मार्च 1689 हा दिवस इतिहासात कायमचा कोरला गेला. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची हत्या करण्यात आली. दिवस संपला, पण इतिहासाचा प्रश्न अजून संपला नव्हता. कारण त्या दिवशी फक्त एका राजाचा मृत्यू झाला नव्हता. संपूर्ण स्वराज्य एका उदासीनतेच्या टप्प्यावर उभं होतं आणि त्या रात्री अनेक प्रश्न अनुत्तरित होते. पुढे काय होणार? स्वराज्याचं नेतृत्व कोण करणार? आणि महाराजांच्या स्मृतीचं काय होणार? आलं म्हणजे हलाल करून मारण्यात आले. वडूमध्ये पण समाधी सारखंच आहे, आपल्या तुळापूरमध्ये पण आहे. खरी समाधी ही तुळापूरमध्येच आहे. महाराजांचा जो अस्थि कलश आहे तो ह्या तुळापूरच्याच समाधी खाली आहे. तसंच ताम्रपट, तलवार वगैरे महाराजांचे कपडे ह्याच समाधी खाली आहे. आपण जी जागा पाहत आहोत ती फक्त समाधी नाही, ती एका अशा अध्यायाची आठवण आहे ज्याने महाराष्ट्राचा इतिहास कायमचा बदलून टाकला. इथे उभं राहिल्यावर इतिहास वाचावा लागत नाही, तो जाणवतो. या वातावरणात, या शांततेत आणि या स्मृतीत. ही छत्रपती संभाजी महाराजांचे सहाय्यक आणि मित्र कवी कलश यांची समाधी. संभाजी महाराजांचे असे मित्र जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबर राहिले आणि त्यांच्या बरोबरच ज्यांनी आपले प्राण गमावले. महाराजांच्या समाधी शेजारीच जुनं संगमेश्वर मंदिर आहे. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराला घेण्याच्या आधी मनात याच ठिकाणी घेतली. म्हणजे विचार करा, ज्या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न सुरू झालं त्याच ठिकाणी स्वराज्यासाठी सर्व काही दिलेल्या मुलाने आपले प्राण गमावले. हा इतिहासाचा एक विलक्षण योग आहे. महाराजांचं वय होतं फक्त 32 वर्ष. एका साम्राज्याला वाटलं की एक राजा संपला म्हणजे सगळं संपलं. पण जर सगळं तिथेच संपलं तर पुढे काय झालं? याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत एका गावात, वडू बुद्रुक इथं. तुळापूर पासून काही किलोमीटरचं अंतर, पण इतिहासाच्या दृष्टीने हा प्रवास खूप महत्वाचा आहे. आज वडू बुद्रुक हे एक शांत गाव दिसतं, पण 1689च्या त्या काही दिवसांनी या गावाला इतिहासात अजरामर करून टाकलं. इतिहासातील नोंदी आणि गावकऱ्यांकडून आजही सांगितल्या जाणाऱ्या काही कथांनुसार एक गोष्ट समोर येते. त्या काळात काही लोकांनी
मोठं धाडस दाखवलं आणि म्हणूनच आजही वडू बुद्रुकचं नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसोबत घेतलं जातं. औरंगजेबाने हुकूम दिला होता की महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कारच होऊ नये, पण स्वराज्यावर प्रेम करणाऱ्या साध्या गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून हे काम केलं. इतिहास पुस्तकात वाचता येतो, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या लोकांना भेटलं तर तो वेगळाच वाटतो. सांगा समाधीचं. ते समाधीचं आहे ना, पहिली समाधी नव्हती, अशी दगडी होती असं ते. आता आहे ना, आता तसं होत बरं का. तर तो अवतार त्यांनी शास्त्रज्ञानाने ते तुरापुळावी पाहिलं. तुरापुळला काय शोध लागला नाही, इथं लागला. मग इथं ते उकरायला लावलं. उकरायला लागले होते, त्याच्यात ते एवढी एवढी अशी तलवार सापडली, तांब्याची कळशी, हाडकं मोठंली आणि कोळसा एवढं सापडलं. बा आम्ही पाहिलंय, तुम्ही तुमच्या डोळ्याने आमच्या बघितलं? डोळ्यांनी पाहिलंय. त्यावेळेला तुम्ही किती वर्षाचे होता? एवढं नाही सांगता येतं, पण अंदाज. कळत होते चांगलं. 3री-4थीला असं नाही. बरोबर. तर 11 मार्च 1689 नंतरच्या पहिल्या काही दिवसात काय घडलं? इतिहास आपल्याला सांगतो की भीती होती, अनिश्चितता होती, धोका होता, पण त्याचबरोबर निष्ठाही होती, धाडसही होतं आणि स्मरणही होतं. काही लोकांनी त्या काळातील भीतीपेक्षा कर्तव्य मोठं मानलं आणि म्हणूनच आजही ही कथा जिवंत आहे. दर्शनाला भरपूर लोक येतात हा, दर्शनाला येतात. आणि जास्त करून याला म्हणजे वर्षभर येतात का असं काही नाही? नाही नाही, कायम 30 दिवस चालू आहे. 30 दिवस हा. दर्शनाला येतात. दर्शनाला येतात. लांबून लोक आहेत, बरोबर. फार कर्नाटक मधून तिकडून. हा, बाहेरच्या राज्यातली पण येतात. हा. त्यांनाही माहिती आहे हा, महाराज. सगळे. पण ते पिक्चर निघाले आपण हा. थोडं जास्त हा. लोकं येतात. पिक्चर पासून जास्त. हा, जास्त आहे. बरोबर. आधी कमी यायचे. कमी यायची, माहिती नव्हतं ना. येतो, माहिती प्रसार नव्हता ना एवढा झाला. तर आता भरपूर येतात. बरोबर. दोन्ही गावातील लोकांचे दावे वेगळे असले तरी मी म्हणेल की ज्या मातीला छत्रपती संभाजी महाराजांचा स्पर्श झाला असेल, ज्या हवेत त्यांनी श्वास घेतला असेल आणि जिथे जिथे त्यांचे रक्त सांडले असेल, ते प्रत्येक ठिकाण आमच्यासाठी वंदनीय आहे. नशीबवान आहोत आपण जे या मातीत जन्माला आलो. खरंच धन्य झालो. त्यांनी सांगितलं तेच तसंच गाडलेलं. आणि तिथं नंतर कळशीत त्या हस्त्यान ते ठेवलेलं सगळं. अच्छा, इथं जे ठेवलेलं आहे. हा. खाली आहे समाधी. आता ते पावत काय आहे ना, त्याच्या खाली. बरोबर. काही लोक राज्य करतात, पण काही लोक स्मृती बनवतात आणि तीच स्मृती आज पण लोकांच्या मनात कायम ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज. इतिहास हा फक्त पुस्तकात नसतो, तो मातीत असतो. आणि हाच इतिहास अनुभवण्यासाठी या दोन्ही गावांमध्ये एकदा का होईना आलं पाहिजे. आज दिवसभर या दोन्ही गावांमध्ये फिरताना मला एक गोष्ट समजली. औरंगजेबाकडे सैन्य होतं, संपत्ती होती, पण इतिहास रचण्यासाठी कदाचित एवढं पुरेसं नव्हतं. 11 मार्च 1689 रोजी राजे गेले, पण पुढच्या काही दिवसात काही सामान्य लोकांनी त्यांना इतिहासातून जाऊ दिलं नाही. आणि कदाचित म्हणूनच 337 वर्षानंतरही आपण अजूनही इथे येतो, तुळापूरमध्ये, वडू बुद्रुकमध्ये आणि आपल्या राजांच्या स्मृतीत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य सपन तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं,
हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं। शिवाजी का बेटा था वह, गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था।